गुड मॉर्निंग मंडे. मी जस्ट आत्ताच फ्रेश होऊन आलो आहे. आजचा आहे दुसरा दिवस आणि मला जायचं आहे परत सेकंड डेच्या मीटिंगसाठी. आता मी फटाफट रेडी होतो. तुम्हाला त्याचं लुक पण थोडंफार दाखवतो. आज मी थोडंसं वेगळं ट्राय करायचं ठरवलं आहे. ते तुमच्यासोबत मी पुढे ते पण शेअर करतो. चला मग आपण तोपर्यंत रेडी होऊन घेऊ आणि तुम्ही पण पुढे बघा नंतर शॉर्ट्स. थोडंसं मी ब्लॅक ट्राय करायचं ठरवलं आहे. बघू कसं वाटतं मी, पण तुम्ही पण मला सांगा पुढे. काहीच हे आहे माझं आजचं सायकल मीटिंगचं लुक. मी पूर्ण ब्लॅक केलेलं आहे आज. ब्लॅक शर्ट, ब्लॅक पॅन्ट, ग्रे ब्लॅक शेड, ग्रे टाय. तुम्हाला कसं वाटतं हे लुक ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. याच्यावर मी थोडेफार फोटोज पण काढेल आणि थोडेफार शॉर्ट्स पण घेतो. ते पण तुमच्यासोबत शेअर करतो. आता मी खाली जातो, ब्रेकफास्ट करतो. ब्रेकफास्ट झाल्यानंतर चेकआउट करायचं आहे. नंतर मग परत मीटिंग लोकेशनवर जायचं आहे. बघू आज काही शूट करता आलं तर करूया. काल जेवढं शक्य झालं तेवढं शूट केलं, पण मीटिंगमध्ये काय एवढं करता नाही आलं. ठीक आहे, चालेल. आज बघूया, आज झालं तर ते तुमच्यासोबत मी शेअर करतो. चला. पॅलेसमधून पुढे येताच तिथे इतका मस्त व्ह्यू होता लेकचा. तो बघताच मी थोडंफार हॉटेलचे पण थोडेसे व्ह्यूज काढले. ते तुमच्यासोबत पुढे शेअर केले आणि माझे पण काही शॉर्ट्स आहे ते पण तुमच्यासोबत पुढे शेअर केले. One hour later. हॅलो गाईज, जस्ट मी माझं आत्ताच सेशन संपवले. थोडाफार मला टाईम मिळाला तर मी विचार केला की थोडंफार फोटोशूट्स करतो, थोडेफार व्हिडिओज काढतो आणि माझे थोडेफार फोटो व्हिडिओ पण खूप छान आलेले आहेत. त्याचे मी पुढे तुम्हाला शॉर्ट्स पण शेअर करतो आणि मीटिंगमध्ये 1-2 फोटो काढले ते पण तुमच्यासोबत मी शेअर करतो. मीटिंगमध्ये व्हिडिओज काय काढू शकलो नाही, मग हे थोडेफार फोटो काढले होते सेशन घेतानाचे. ते हेच फोटो आहे. त्यानंतर मग मी एक एंडिंगचा शॉट घेतला, तो खूप मस्त आहे. तो तुमच्यासोबत मी पुढे इथं शेअर केला आहे. A few moments later. आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी एअरपोर्टला पोहोचलो. तिथं मी लगेज काउंटरमध्ये बॅग दिली. तिथून मग नंतर मी आता सिक्युरिटी चेकिंग करून मध्ये जातो आहे. का आता माझी फ्लाईट आहे 5:15ची. ती घेऊन मग जाऊया आणि थोडेफार मी तुमच्यासोबत पुढे शॉर्ट पण शेअर करणार नाही. लेट्स गो. चला, माझं फायनली आता बोर्डिंग चालू झालं आहे आणि आता मी मध्ये जाणार फ्लाईटमध्ये आणि खूप असं समोरच सीन आहे, मी तुम्हाला दाखवतो. चला, फायनली माझी आता फ्लाईट टेक ऑफ करायला सुरुवात झाली आहे आणि राजभोज हवाई अड्डा भोपाळवरून मी निघालो आहे. मीटिंग पण खूप मस्त झाली, खूप मजा आली. आता मला मध्ये थोडेफार काही शॉर्ट्स
शूट करता आले ते करणार मी तुमच्यासोबत, ते नक्की शेअर करणार. आणि आता आपण भेटूया मुंबईला. एवढ्यातच लाईट ऑफ झालेला आहे आणि आता बघूया थोडं इव्हिनिंगचा व्ह्यू आहे. मस्त सिनरी पण दिसते बाहेर आणि लाईट्स पण सगळ्या ऑफ झाल्या आहे. आणि बघू आता थोड्या वेळातच लगेच टेक ऑफ होईल. फायनली आता स्पीड वाढला, आता टेक ऑफ होत आहे आणि टेक ऑफ झालं. होणार आता थोडा वेळ टेक ऑफ. आवाज येतोय खूपच, त्यामुळे माझा का आवाज तुम्हाला येणार नाही. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो बाहेरचा व्ह्यू टेक ऑफच्या वेळेस. चला. ओ भाई क्या सीन दिख रहा है. जेव्हा प्लेनला जेव्हा टर्न करायचं होतं त्या टायमाला थोडंसं ते टिल्ट होत होतं, त्या टायमाला काय मस्त दृश्य दिसलं ना, काय सांगू तुम्हाला. पुढे त्याचा शॉट पण तुम्हाला बघायला भेटेल, खूप असं छान दिसत होतं आणि खूप मजा आली बघताना. हे बघा आता तुम्हाला इथं दिसत असेल, नंतर हळूहळू ते परत स्टेबल सरळ सरळ होत गेलं. त्यानंतर हा जो सनसेटचा व्ह्यू आहे ना, एक नंबर कमाल दिसत होता. अजून मी खूप सारे शॉर्ट्स पण काढले, ते तुमच्यासोबत पुढे शेअर केले. फायनली टेक ऑफ आणि ते सर्व झाले आणि जो व्ह्यू आत्ता बघितला ना मी सनसेटचा, एक नंबर व्ह्यू भेटला मला बघायला आज. चला काहीतरी आलं आहे खाण्यासाठी, ते आपण खाऊन घेऊया. सँडविच आहे. थोडासा आवाज तुम्हाला येणार नाही माझा, कारण की फायनली आता मुंबईजवळ पण पोहोचले. तुम्हाला ही दृश्य बघायला भेटत असेल बघा, खूप असं कमाल दृश्य बघायला भेटलं. म्हणजे माझी सकाळी जाताना फ्लाईट होती, गेलो त्या दिवशी आणि आलो तेव्हा नाईटची फ्लाईट होतीमुळे एक नंबर व्ह्यू बघायला भेटला आहे मला. आणि हा तुमच्यासोबत मी पुढे शेअर पण केला आहे. एकदम मस्त वाटतंय. फायनली प्लेन लँड झालं. खूप मजा आली लँडिंगला पण. त्यानंतर मी माझं सगळं चेकआउट करून बाहेर आलो. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ कशा वाटल्या, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, ते मला नक्की कमेंट करून सांगा. जेवढं शेअर करता येईल तुमच्यासोबत मी तेवढं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. भेटूया आपण आता अशाच नव्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा होईज आकाश यूट्यूब चॅनलला. पुढे मी फोटोज पण शेअर केले तुमच्यासोबत.